ओम शांती. आजची तारीख आहे 11/8/2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती प्राप्त करायची असेल तर सेवाधारी बना. बुद्धीमध्ये ज्ञान भरपूर असेल तर ज्ञान वर्षा करा. प्रश्न आहे, कोणता नशा भरलेल्या ढगांना देखील उडवून घेऊन जातो आणि बरसू देत नाही? उत्तर, जर व्यर्थ देह अभिमानाचा नशा आला तर भरलेले ढग देखील उडून जातील आणि जरी बरसले तरी सेवेऐवजी डिसर्व्हिस करते. जर बाबांवर प्रेम नसेल, त्यांच्याशी योग नसेल, तर ज्ञान असून देखील जणू रिकामे आहेत. असे रिकामे ढग अनेकांचे कल्याण कसे बरे करतील? ओम शांती. आता थोडेच ढग बाकी राहिले आहेत. ज्याप्रमाणे पाऊस जेव्हा कमी होतो तेव्हा समुद्रावर ढग राहत नाहीत, थंड पडतात म्हणजे नाहीसे होतात. त्याचप्रमाणे इथे देखील थंड पडतात. ढग त्यांना म्हटले जाईल की जे रिफ्रेश होऊन जाऊन ज्ञान वर्षा करतात. जर कोणी वर्षा करत नसेल तर त्यांना ढग थोडेच म्हणणार. हे आहेत ज्ञानाचे ढग आणि ते आहेत पाण्याचे ढग. ज्ञानाचे ढग जेव्हा सीझन असतो तेव्हा येतात, तेव्हा बाबांना भेटायला बच्चे जातात. रिफ्रेश होऊन इतरांना देखील रिफ्रेश करतात. ढग देखील नंबरवार असतात. काही तर खूप जोराने बरसतात. ढगांचे कामच आहे बरसणे आणि कोमेजलेल्या रोपांना रिफ्रेश करणे. ज्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान आहे ते लपून बसत नाहीत. त्यांना बाबांच्या डायरेक्शनची देखील आवश्यकता नसते. ते आहेतच ढग. येतात मुळी भरून बरसण्याकरिता. जिथे नापीक जमीन दिसेल तिथे जाऊन तिला हिरवेगार केले पाहिजे. महारथी मुले तर सर्व सेंटर्सना चांगल्या रीतीने जाणतात की कोणते सेंटर थंड आहे, कोणत्या सेंटरवरील मुलांना जास्त वादळे येतात. महारथी सेवाधारी हे चांगल्या रीतीने जाणतात. ढग सेवेसाठी जातील. प्रदर्शनीमध्ये देखील सगळेच काही एकसारखे समजावून सांगत नाहीत. मुख्य गोष्टच ही आहे की गीतेचे भगवान निराकार परमपिता परमात्मा आहेत, साकारी श्रीकृष्ण नाहीत. समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली असली पाहिजे. पूर्ण दिवसभर हेच विचार चालले पाहिजेत की सर्वांना जाऊन जागे करावे. सर्वजण घोर अंधारामध्ये पडून आहेत. सर्वांना प्रेमाने सांगत राहा की दोन बाप, दोन पिता आहेत. एक हदचे पिता आणि दुसरे बेहदचे पिता. बेहदच्या बाबांनाच पतित पावन म्हटले जाते. ड्रामा अनुसार बाबा म्हणतात, ड्रामा अनुसार जे बॉम्बे बनले आहेत ते काही ठेवण्यासाठी बनलेले नाहीत. म्हणजे बाबा म्हणतात की विनाश होईल तर त्यावेळेला बॉम्बे काही राहणार नाही. पतित मनुष्यांचा मृत्यू झाल्याशिवाय सतयुग येणार नाही. शांतीची स्थापना कशी होईल हे देखील समजावून सांगावे लागेल. शांतीची स्थापना करणे अथवा श्रेष्ठाचारी दुनिया बनविणे हे तर एका बाबांचेच काम आहे. बाबा म्हणतात, इतर सर्व संगतीपासून बुद्धीचा योग तोडून एकाशी संगत जोडायची आहे. देहासहित जे काही दिसून येते त्या सर्वांपासून बुद्धीचा योग तोडायचा आहे. आता आपल्याला परत जायचे आहे तर घराचीच आठवण करायची आहे. आता तुम्ही समजता की हा मृत्यूलोक आहे. आपण अमरलोकमध्ये जाण्यासाठी अमरकथा ऐकत आहोत. देवतांना म्हटले जाते दैवी गुणवाले मनुष्य. इथे तर एकही देवता असू शकत नाही. श्रीकृष्णाविषयी देखील किती निंदा लिहून ठेवली आहे.
काहीच बुद्धीमध्ये येत नाही. तर बाबा म्हणतात, या जुन्या दुनियेला, जुन्या शरीराला देखील विसरायचे आहे. या जुन्या दुनियेला आता नष्ट व्हायचे आहे. हिला नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. ही जुनी दुनिया, धन दौलत, मालमत्ता सर्व काही गेले की गेले. थोडेच दिवस बाकी आहेत. दुनियेमध्ये थोडेच कोणाला माहित आहे की ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुम्ही सांगता, परंतु विश्वास सुद्धा बसला पाहिजे ना. भगवान वाच जेव्हा समजेल तेव्हा बुद्धीमध्ये बसेल. आता तुम्हा मुलांना आत्मअभिमानी बनायचे आहे. यामध्येच मेहनत आहे. आत्मअभिमानी बनायचे तर योगाने बनेल. बाबा म्हणतात, हे काही मावशीचे घर नाहीये. ही अवस्था पक्की तेव्हा होईल जेव्हा पहिले हा निश्चय असेल की परमपिता परमात्मा आपल्याला शिकवत आहेत. शिवबाबा येतातच या शरीराद्वारे शिकविण्याकरिता. आपण देखील शरीराद्वारे ऐकतो, धारणा करतो. संस्कारांनुसारच एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो. जसे बाबा सैनिकांचे उदाहरण देतात. सैनिकांचे संस्कार घेऊन जातात तर पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये येतात. आता बाबांच्या संस्काराविषयी देखील तुम्हाला माहित आहे की निराकार बाबांमध्ये कोणते संस्कार आहेत. ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत, पतित पावन आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. तर तेच येऊन पावन बनवतील. म्हणून बाबा म्हणतात की मामेकम आठवण करा, मज एकाची आठवण करा, तर तुमची जन्मजन्मांतरीची विकर्म विनाश होतील. नाहीतर खूप सजा भोगाव्या लागतील. कोणतेही पद मिळणार नाही. आता मुले म्हणतात की बाबा आपल्याला सोपा मार्ग सांगत आहेत. म्हणतात मनमना भव. भक्ती मार्गामध्ये गातात की बाबा तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमच्यावर वारी जाऊ. आम्ही तुमचे बनू. मी आत्मा या देहाला सोडून तुमच्या सोबत जाईल. तुमचे बनलो तर जरूर तुमच्या सोबत सुद्धा जाऊ. साखरपुडा करतात तर साजन सोबत घेऊन जाईल ना. हे शिव साजन देखील तुम्हाला सांगत आहे, मी तुम्हाला या दुःखातून सोडवून सुखधाम मध्ये घेऊन जाईन. मग आपल्या आपल्या पुरुषार्थानुसार जाऊन राज्य करणार. जे जितके ज्ञानधन धारण करतील तर ते तितके उच्च पद प्राप्त करतील. लहान लहान कुमारी देखील सेवा करत आहेत. त्यांनीच मोठमोठ्या विद्वान पंडितांना समजावून सांगायचे आहे. आवड असली पाहिजे. जेव्हा कुस्ती खेळतात तेव्हा मोठी मोठी आव्हाने देतात की याच्यासोबत मी लढणार, कुस्ती जिंकणार. सेवाभावी मुलांनी आरामात झोपून राहता कामा नये. आराम हराम आहे. जे पण स्वतःला महारथी समजतात त्यांनी सुखाने झोपायचे नाही. सेवेसाठी फेरी मारली पाहिजे. आजकाल बाबा मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी बनवून घेत आहेत. मोठमोठ्या व्यक्तींना निमंत्रण पाठवा. आता नाही आले तर नंतर येतील. साधू संत महात्मा कोणी असोत त्यांना जागे करत राहा. परंतु संवाद साधणारा महारथी पाहिजे. ज्यांचा बाबांसोबत योग नाही, प्रेम नाही, ते तर जणू रिकामे ढग आहेत. तर ते काय करणार? ते तर जाणतात की शिकलेल्यांसमोर अशिक्षित ओझं वाहतील. प्रत्येक जण स्वतःला समजू शकतो की मी कितपत अभ्यास केला आहे, सेवा करून दाखवतो का. ढग जर भरलेला असेल आणि वर्षा करत नसेल तर तो ढग काय कामाचा. प्रत्येकाला स्वतःची समज असली पाहिजे. फालतू देह अभिमानाच्या नशेमध्ये राहाल तर कायमचे उच्च पद गमावून बसाल. बाबांना आश्चर्य वाटते की नशा चढत नाही. मुलांना नशा चढत नाही म्हणजे खुशी होत नाही. म्हणून बाबा म्हणतात की
रजोगुणी बुद्धी आहे. संधी खूप चांगली आहे. असे देखील अनेक आहेत की ज्यांना ज्ञानाचा अहंकार खूप आहे, परंतु तरीही ते डिससर्व्हिस खूप करतात. हे तर गुळ जाणे आणि गुळाची गोणी जाणे. राहूचे ग्रहण बसते. बृहस्पतीची दशा उतरून राहूची दशा बसते. आता बघाल तर चांगला चालत आहे आणि आता बघाल तर पुन्हा ग्रहचारी बसते. खाली पडतात जे पतन होते. मुलांनी तर खूप बहादूर बनायचे आहे, विडा उचलायचा आहे. आम्ही या भारताला स्वर्गवासी बनवूनच सोडू. तुमचा धर्म आहे नरकवासियांना स्वर्गवासी बनवणे, भ्रष्टाचार्यांना श्रेष्ठाचारी बनवणे. बाबा नशा तर खूप चांगला चढवतात, परंतु मुलांना नंबरवार नशा चढतो. अच्छा. मधुर खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, बंधनमुक्त बनून भारताची खरी सेवा करायची आहे. रूहानी सेवा करून मनुष्याला देवता बनवायचे आहे. ज्ञानाच्या अहंकारामध्ये यायचे नाही. रूहानी नशेमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट, निश्चय बुद्धी बनून सर्वप्रथम आपली अवस्था पक्की करायची आहे. देहासहित जे काही दिसते त्या सर्वांपासून बुद्धीचा योग तोडायचा आहे आणि एका बाबांसोबत जोडायचा आहे. वरदान, करणे आणि सांगणे या दोन्हींना समान बनवून क्वालिटीची सेवा करणारे सच्चे सेवाधारी भव. करणे आणि सांगणे या दोन्हीला समान बनवून क्वालिटीची सेवा करणारे सच्चे सेवाधारी भव. विश्लेषण आहे. कायम यावर लक्ष राहावे की अगोदर करायचे आहे आणि नंतर सांगायचे आहे. सांगणे सोपे असते, करण्यामध्ये मेहनत आहे आणि मेहनतीचे फळ चांगले असते. परंतु जर इतरांना सांगता आणि स्वतः करत नसाल तर सेवेसोबतच डिससर्व्हिस देखील प्रत्यक्ष होते. जसे अमृतामध्ये विषाचा एक थेंब जरी पडला तरी सारे अमृत विष बनते. अगदी तसेच कितीही सेवा करा, परंतु एक छोटीशी चूक संपूर्ण सेवेला नष्ट करते. म्हणून सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्या, तेव्हाच म्हणणार सच्चे सेवाधारी. आजचा सुविचार आहे. अनेकतेमध्ये एकता आणणे, बिघडलेले सुधारणे ही सर्वात मोठी विशेषता आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे. अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. जेव्हा अपवित्रता अर्थात काम महाशत्रूने स्वप्नामध्ये अथवा संकल्पामध्ये देखील वार करू नये, तेव्हा म्हणणार डबल अहिंसक. नेहमी आपण भाऊ आहोत ही स्मृती सहज आणि स्वतः स्मृती स्वरूपामध्ये राहावी. कधीही आपल्या संपूर्ण सतोप्रधान स्टेजवरून खाली घसरून स्वतःचा घात करू नका. आत्म्याच्या खऱ्या गुणस्वरूप आणि शक्ती स्वरूप स्थितीपासून खाली येणे अर्थात विस्मृत होणे हे देखील पापाच्या खात्यामध्ये जमा होते. ओम शांती.